नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या 9 मेच्या भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त राजशिर्केंच्या घरामध्ये प्रकार घडणार आहे आणि तो प्रकार असा घडणार आहे की ज्यामध्ये आता चक्क अर्णवचे बाबा घरी येणार आहे आणि ईश्वरी त्यांना कोणत्या भयानक संकटातून घरी घेऊन येते आणि अर्णवला मात्र आपल्या प्रेमाचं प्रपोज ती कसं देणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हे बघा, घरी आल्यानंतर मात्र आता अर्णव कसा रिॲक्ट होतो, अर्णवच्या बाबा आता कोणतं सत्य सांगणार आहे, घरात आल्यानंतर भयंकर काय प्रकार होईल, अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्यामध्ये कोणतं एक भयानक वादळ येईल आणि ह्या वादळातून मार्ग काढून अर्णव ईश्वरी पुन्हा एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कसं देणार आहेत, त्यासाठी मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोही माझे मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। आणि हे बघा, त्या अगोदर मित्रांनो जर काही चुकलं असेल तर मनापासून मी तुमची माफी मागते। तर आजच्या या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमात असतात, दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची चाहूल लागलेली आहे। नक्की काय करावं तेच काही कोणाला कळत नसतं। आता ह्या प्रपोजसाठी काय करायचं आहे, नक्की कसं प्रपोज करायचं आणि इतक्या दिवसातून आपण इतकं छान एकमेकांना प्रपोज करत आहोत, नक्की आता काय होणार आहे हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो दोघंही आता एकमेकांच्या प्रेमामध्ये आता इतके वेडे झालेले असतात, नक्की कुणाला काय करायचं तेच काही कळत नसतं। म्हणून मात्र आता ईश्वरी आता इतकी खुश असते, म्हणून ईश्वरी मात्र आता देवदर्शनासाठी गेलेली आहे आणि देवदर्शनासाठी गेल्यानंतर आता तेथे तिला बाबा भेटणार आहेत। कारण हे बघा, आता अर्णव आणि ईश्वरी इतके खुश असतात, अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ मी सिंदूर, मी तो मुद्दाम आता आपलं प्रेम ईश्वरीला काही दाखवत नसतो, पण अविनाश मामाने त्याला ईश्वरीला सगळं सांगितलेलं असतं, अर्णवचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि अर्णव तुला प्रेमाचं प्रपोज कसं करणार आहे। तेव्हा तर ईश्वरीला आनंद होतो। ईश्वरी म्हणते की तत्पूर्वी मात्र मला आता मंदिरात जायला हवं आणि मंदिरात आता अगोदर देवाचं दर्शन घ्यायला हवं, कारण आता ती ज्या मंदिरात गेलेली आहे, कारण का म्हणजे चतुर्थीचा दिवस असतो आणि गणरायाच्या पाया पडायला ती गेली असते आणि गणरायाच्या पाया पडायला गेले असताना तेथे तिला अर्णवच्या बाबांचं हे सत्य समजतं, म्हणजे तिने इतक्या दिवस अर्णवचे बाबा कुठे असतील काय असतील हे तिला शोधायचं असतं, पण ऐन वेळेस तेथे आता गुंड ह्या बाबांना मारायला येतात आणि ईश्वरी मात्र त्यांना आता त्या संकटातून वाचवते। ते गुंड ह्या वल्लरीने पाठवलेले आहेत, वल्लरीने आता ह्या आपल्या गुंडांना ह्या अर्णवच्या बाबांचा शोध घेण्यासाठी सांगितलेलं असतं आणि शोध घेता घेता मात्र आता ईश्वरी देवकृपेने बाबांना वाचवायलाच तेथे आलेली आहे आणि हा सगळा दैवी चमत्कार आहे। आता हे सगळं काही बाबांनी म्हणजे ते लोक गुंड मारत असतात बाबांना, परंतु ईश्वरी धावतच येते आणि एक रणरागिणी बनून ती मात्र अर्णवला त्या अर्णवच्या बाबांना या संकटातून वाचवते। ईश्वरी गुंडांशी 2 हात करते आणि गुंडांना चांगलंच वठणीवर आणते आणि गुंडांना विचारते की तुम्हाला कोणी पाठवलेलं आहे। त्यावरती आता ते गुंड खूपच घाबरतात, ईश्वरी पोलिसांची धमकी दाखवते, परंतु त्यातील काही गुंड पळून जातात आणि त्यातील एक गुंड मात्र ईश्वरीने बेदम मारलेला असतो, त्याला काही उठता येत नाही, म्हणून विचारते की तुम्हाला इथे कोणी पाठवलं आणि यांची आणि तुमची काय दुश्मनी आहे, तुम्ही का त्यांच्या पाठीमागे लागलेले आहात। त्यावरती आता तो वल्लरीचं नाव घेतो, एका बाईने आम्हाला पैसे दिले होते आणि त्या बाईचं नाव आहे वल्लरी देशमुख। हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीला संशय येतो, म्हणजे या सगळ्यामागे करता करविता आता ही मामी आहे, मामीने आत्तापर्यंत हे कारस्थान घडून आणलेलं आहे। तर ईश्वरीला खूपच राग येतो, ईश्वरी आता अर्णवच्या बाबांना पाणी वगैरे प्यायला देते आणि म्हणते की बाबा तुम्ही मला ओळखलत का। तेव्हा आता ते बाबा म्हणतात की नाही ओळखलं, म्हणून आता ईश्वरी त्यांना अगोदर ओळख लपवते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चला। त्यावरती अर्णवचे बाबा म्हणतात की पोरी अगं तुम्हाला कुठे नेणार आहे। त्यावरती ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुमची गरज आहे आणि जेथे तुमचे आत्तापर्यंत वाट बघत आहे आणि ज्या घरामध्ये फक्त आता तुमचा मुलगा तुमचा तिरस्कार करतोय आणि त्या मुलाच्या मनातून तुमची आता जे काही अपराधीची एक
भावना आहे ती भावना मिटवण्यासाठी आणि माझ्या आईला निर्दोष ठरवण्यासाठी आणि माझ्या आईला निर्दोष होऊन तुमच्यावर आणि माझ्यावर ज्या आरोप करण्यात आलेले आहे तर ते आरोपातून सगळी काही मुक्तता होण्यासाठी हे सर्व आता करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा ईश्वरी सगळं काही सांगत असते. ते आता ऐकून रमाकांतच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. रमाकांत म्हणतो की माझा चिंटू इतका मोठा झाला आणि माझ्या अंजलीताईला बाळ झालं. ईश्वरी म्हणते की हो, आणि चला आता सगळेजण तुमची वाट पाहत आहे. तेव्हा ईश्वरी आता रमाकांतला घरी घेऊन येते. घरी आल्यानंतर आता हा अर्णव ईश्वरीला प्रपोज कसं करायचं, कारण त्या दिवशी रात्री त्याने ठरवलेलं असतं की ईश्वरीला प्रपोज करायचं, पण त्या दोघांमध्ये आता भांडण होतं. म्हणून ईश्वरी मंदिरात सकाळी सकाळी निघून गेलेली असते आणि तिच्यासमोर आता हे सत्य आलेलं असतं. तोपर्यंत अर्णव रूममध्ये असतो. तो गुलाबाच्या पाकळ्या करतो, खूप काही डेकोरेशन करतो, कारण आज काही झालं तरी ईश्वरीला प्रपोज करायचं आहे असे तो ठरवतो. त्यानंतर मात्र त्याने गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यात आता ईश्वरीला असं लिहिलेलं असतं की खरंच मी सिंदूर, तू माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलंस. माझ्या आयुष्यामध्ये तू आनंद बहरला आणि या सगळ्याला माझ्या आयुष्यामध्ये तू आनंद घेऊन येणाऱ्याला प्रत्येक गोष्ट तू दिलेली आहे आणि माझ्या कुटुंबाला तू इतकं प्रेमाने समजलंस. माझ्या आयुष्यामधील आनंद तू आहेस. खरंच मला आजपर्यंत असं कोणीही भेटलं नाही, पण ईश्वरी आज तू भेटलेला आहे. खरंच मनापासून खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि आता तो मात्र आय लव्ह यू असं लिहितो त्या गुलाबाच्या पाकळ्यावर. प्रत्येक पाकळ्यावर त्याने आता प्रत्येक शब्द लिहिलेला असतो आणि ते ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं. आणि तेव्हा आता तो स्वप्न पाहत असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांबरोबर डान्स करत आहे आणि तो डान्स करता करता मात्र आता म्हणत आहे की खरंच मी सिंदूर, अभी हे बंदा आपके सामने प्यार का इजहार करेगा. म्हणजे आता अर्णव तुला प्रेमाचं प्रपोज करणार आहे. तर तेवढ्यात त्याला ईश्वरीचा फोन येतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर मी आले. आता ईश्वरी मात्र आता इकडे बाबांना घेऊन आलेली असते. बाबा घरी यायला तयार होतात. बाबा आता घरी येण्यासाठी इतकी आतुरता त्यांना लागलेली असते. परंतु बाहेर जेव्हा बाबा आलेले आहे तर तेव्हा अर्णव हा आतमध्ये असतो आणि अर्णव आतमध्ये असल्यानंतर तो ईश्वरीला प्रेमाची कबुली कशी द्यायची याचा विचार करत असतो, याची तयारी करत असतो. पण जेव्हा आता बाबा घरात येतात, घरात पाय टाकता क्षणी मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरीला असं वाटतं की नक्की आता हा रमाकांत तर येथे आला आणि ही ईश्वरी, दीड दमडीची ईश्वरी शेवटी त्याला इथे घेऊनच आली. ज्याची मला भीती होती शेवटी तेच झालं. म्हणून वल्लरीला खूपच आता घाम फुटलेला असतो. तिला काय करावं ते काहीच कळत नसतं. म्हणून ती आता काही बडबड करत असते आणि तेवढ्यात तिच्या मागून अविनाश मामा येतो आणि अविनाश मामा तिचं सगळं काही बोलणं ऐकतो. तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की काय झालं वल्लरी, तुला शॉक बसला की काय रमाकांत आल्याने. आणि रमाकांत आल्याने मात्र आजी अंजली यांना अगोदर खरंच खूप आनंद झालेला असतो. अंजली आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते आणि बाबा इतके दिवस तुम्ही कुठे होतात, आणि पण खरंच बाबा तुम्ही असं वागायला नको होतं, आपली आई आपल्याला सोडून गेली. तेव्हा रमाकांतला हे खूप मोठा ऐकून धक्का बसलेला असतो, कारण आपली बायको सात्विका, आपण तिच्यावर इतकं मनापासून प्रेम करत होतो, तिने आपल्या प्रेमावर असा संशय घेतला. लोकांनी कितीही संशय घेतला तरीसुद्धा तिने आपल्या प्रेमावर असा संशय घेऊन आपल्याला सोडून जायला नको होतं. अंजली म्हणते की बाबा आई गेली म्हटल्यानंतर रमाकांतच्या डोळ्यात पाणी येतं, कारण रमाकांतला माहिती नसतं की सात्विका आपल्याला सोडून गेलेली आहे. सात्विका म्हणजे तिचं काहीच राहिलेलं नाही. सात्विकाने आत्महत्या केली आपण गेल्यानंतर, म्हणून याचं फार आता रमाकांतला वाईट वाटतं. रमाकांतचे डोळे भरून येतात. रमाकांत म्हणतो की खरंच इतक्या दिवस मला असं वाटलं होतं की माझी सात्विका माझ्या मुलांसोबत खुश असेल, पण ईश्वरीने सुद्धा आता सांगितलेलं असतं की बाबा नाही, आई लहानपणीच सोडून गेले आणि तुमचे अर्णव सर त्याच गोष्टीला म्हणजे तुम्हाला कारणीभूत धरतात. तुमचे काही दोष नाही, आता हे तुम्हाला पुराव्यासहित सिद्ध करायचे आहे. त्यावरती मात्र आता अंजली म्हणते की बाबा तुम्ही का असं वागलेस. आता बाबा म्हणतात की हे बघ अंजू बेटा, तुला असं कधी वाटेल का मी असं काहीतरी करेल, पण हे करण्यामागे आता एका बाईचा हात होता आणि तुझा जो काका होता तो उदयकांत, त्या उदयकांतने हे सर्व केलेलं आहे आणि याचे पुरावे माझ्याकडे आहे. तर पुरावे म्हटल्यानंतर आता वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरी खूपच घाबरते, काय करावं तेच काही तिला कळत नसतं. म्हणून आता ती घाईने मात्र आता काहीतरी आता तिथून पळण्याचा मार्ग काढत असते, कारण जर आता ह्या रमाकांतने तोंड उघडलं आणि ह्या ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आपलं सत्य आणलं तर आपलं काही खैर नाही. अविनाश मामा सगळं काही ओळखतो. अविनाश मामाने ओळखलेलं असतं की नक्कीच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत. त्यानंतर
मात्र आता सगळं काही झाल्यानंतर ईश्वरी अर्णव सरांना फोन करते. तिला असं वाटतं की अर्णव सरांना कधी मी इतक्या आनंदाची बातमी सांगेल. अर्णवला असं वाटतं की ईश्वरीने मात्र आता आपल्याला प्रेमाचं सरप्राईज देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि कॉल केलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं मिस इंदोर, बोल ना. मिस इंदोर म्हणते की अर्णव सर बाहेर या, दरवाजा उघडा, मी तुम्हाला आता एक खास असं सरप्राईज देणार आहे. आता हे सरप्राईज म्हणल्यानंतर अर्णवला असं वाटतं की नक्की ईश्वरीसुद्धा माझ्याप्रमाणे मला प्रेमाचं प्रपोज करणार आहे. नक्की आता प्रेमाचं प्रपोज इतकं म्हणजे काय असेल आणि काय आता हे म्हणजे काय केलं असेल मिस इंदोरले, तीसुद्धा मला प्रेमाचं प्रपोज करणार आहे का. म्हणून त्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या त्याला आता ईश्वरीच्या अंगावर टाकायच्या असतात. म्हणून तो आता त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या ताटात घेतो. त्याला इतका आनंद होत असतो, कधी मी ईश्वरीला एकदाचं प्रेमाचं प्रपोज करेल. आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरी आणि आता रमाकांत घरातील सगळेजण दरवाजात उभे असतात. अर्णव दरवाजा उघडतो आणि त्या क्षणी मात्र अर्णव त्या गुलाबाच्या पाकळ्या रमाकांतच्या अंगावर फेकतो आणि ईश्वरीला म्हणतो की आय लव्ह यू. आणि समोर बघतो तर काय, आता हे रमाकांत त्याला दिसतात. रमाकांतला बघून अर्णवला फारच राग येतो. अर्णवचा चेहरा भयंकर चिडलेला असतो. परंतु आता घरातील सगळेजण हे रमाकांतच्या मागे आहेत आणि आता रमाकांत हा आपल्या अर्णवला पाहतो. इतक्या दिवसातून अर्णवला बघितल्यानंतर त्याला फार असा आनंद होतो. काय करावं कुणाला काहीच कळत नसतं, कारण ईश्वरीने एक आनंदाचा धक्का ह्या राजशिर्के कुटुंबाला दिलेला असतो, जे इतका वर्षाचं 20 वर्षापूर्वी रमाकांत निघून गेलेला आहे. त्याला आता पुराव्यासहित घरी आणलेलं असतं आणि घरी आल्यानंतर रमाकांतला आपली सात्विका गेल्याचं एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि अर्णव आपला रागराग करत आहे. पण ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, जसं तुम्ही माझ्या आईला दोषी मानत होतात आणि तिच्याबद्दल असणारा गैरसमज तुमचा दूर झालेला आहे, तसेच तुमचे बाबा हे निर्दोष आहे आणि हेच तुमचे बाबा आहेत. आता म्हणजे रमाकांत डोळे भरून आपल्या अर्णवला पाहत असतो आणि ईश्वरीने आता अर्णव आणि त्यांच्या बाबांतलं या दोघातील गैरसमज दूर केलेला आहे. अर्णवला मात्र आता काही पुरावे जे रमाकांतने दिलेले आहेत त्यानुसार सगळी खरी खात्री पडते आणि त्या क्षणाला मात्र आता तो ईश्वरीला प्रेमाचा प्रपोज करतो. ईश्वरीला म्हणतो की आज इतका दिवसाचा हरवलेला आनंद ईश्वरी तुम्हाला परत दिला. मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही, पण आज माझी आई येथे असायला हवी होती आणि माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत असणारी कोणती बाई आहे. माझ्या बाबांचा आणि माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाईला मी सोडणार नाही, किती काही झालं तरी. रमाकांत म्हणतो की हो, ती बाई कोण आहे मी लगेच अर्णव तुला सांगणार आहे आणि त्या बाईला तू घराच्या बाहेर काढायचं आहे. अर्णव म्हणतो की त्या बाईला घराच्या बाहेर काय, तिला पोलिसामध्ये देईन मी, अशी शिक्षा देणार आहे की तिने आयुष्यभर ती शिक्षा विसरली नाही पाहिजे, इतकी तिचे हाल झाले पाहिजे, कारण माझी आई जगात नाही हे ती बाई कारणीभूत आहे. त्या बाईने माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केला, पण मी नाही सोडणार. अर्णव खूपच भडकलेला असतो आणि आता रमाकांत आपल्या सात्विकाच्या फोटोजवळून खूप रडतो. त्याला खूप वाईट वाटतं, सात्विका आपल्याला सोडून गेली, पण ईश्वरी रमाकांतला आधार देते. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.